मित्रांनो, फक्त 6 महिन्यात दामदुप्पट करून देणारी बँक कोणती आहे तर ती फक्त शेतकऱ्याकडे आहे आणि ती म्हणजे शेळी. 6 महिन्यामध्ये ही तुम्ही ज्या भावात विकत आणलेली आहे तेवढे पैसे तुम्हाला 6 महिन्यामध्ये परत करते. फक्त एकमेव हा व्यवसाय आहे, ही बँक आहे. बाकी कुठलीही बँक असू देत तुमचे पैसे तुम्हाला देत नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये शेळी पालनामध्ये जर तुम्ही शेळी विकत घेतली, समजा 15-16 हजार रुपयामध्ये जर घेतली, 16 हजार रुपयामध्ये, आणि त्याच्याखाली जर 2 करडं असले तर 6 महिन्यामध्ये ते 2 करडं तुम्हाला 8-8 हजार रुपये म्हणजे 16 हजार रुपयामध्ये 6 महिन्यामध्ये विकून तुमचे पैसे तुम्हाला परत करते. अशी फक्त शेळी पालनामध्येच असा नफा आहे आणि 6 महिन्यामध्ये दामदुप्पट देणारी हा व्यवसाय फक्त शेतकऱ्याकडे आहे. याला कधी पण मार्केटमध्ये भाव जास्त प्रमाणामध्ये आहे. आज तुम्ही विचार करा, बोकडाच्या मटणाचे भाव 800 रुपये किलो बोकडाचं मटण आहे सध्या, आणि इथून पुढं वाढतच चालणार आहे. कमी काही होणार नाही, कारण की खाणारी संख्या भरपूर आहे आणि त्याच्यामुळं याचे भाव कधीच खाली पडणार नाही. भविष्यामध्ये 1000 रुपये 6 महिने 1 वर्षामध्ये 1000 रुपयापर्यंत हा बोकडाच्या मटणाचा भाव जाईल अशी शाश्वती आहे. तर मित्रांनो, शेळी पालन खरंच खूप फायद्याचं आहे, प्रत्येकानं करायला पाहिजे. शेळी पालनाचे फायदे परत असे आहे की तुम्ही याच्या लेंडीपासून पैसे करू शकतात, लेंडी गांडूळ खत तयार करू शकता, परत दुधाचा पैसा होतो, बोकडांचा तर होतोच. असे वेगवेगळ्या प्रकारचा जर व्यवसाय केला तर 100% आपल्याला याच्यामधून चांगलं प्रॉफिट भेटू शकतं. आणि खरं तर आज विचार करा, तुम्ही बँकेत जर पैसे ठेवले तर बँकेमध्ये याला काही एवढं पुरेसं व्याजदर नाही. एका वर्षात किंवा 6 महिन्यात तुमचे दामदुप्पट होऊ शकत नाही, त्याला 4-5 वर्ष लागत आहेत. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 1-2 शेळ्या जर घेऊन त्याच्यावरती जर शेळी पालन चांगलं केलं तर 100% त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला नफा भेटू शकतो. आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून तुम्ही शेळी पालन चांगलं व्यवस्थितरित्या करू शकता. आज जवळपास 6 वर्ष झाले आपण शेळी पालन करतोय आणि जेमतेम बरं आहे आपल्या शेळी पालनामुळं. फक्त आपल्याकडे 5 शेळ्या होत्या, आता 7 झाल्या. 7च्या आता 10 होतच आहे, समजा 10-11 होतात. कारण की पाठी ज्या आहेत त्या पाठी आपण घरी ठेवणार आहेत, ह्याच लहानच्या मोठ्या करायच्या आणि याच्यावरती शेळी पालन वाढवायचं. तर मित्रांनो, कष्ट पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. आता बघा, बोरीचा पाला आणलेला आहे पिल्लांना सकाळीच आणि ते खात आहेत. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच, एक शेळी ही तुम्हाला काहीच जड नाही. एक शेळी जरी आणली 10-12-15 हजार रुपयापर्यंत 2 करड्याची शेळी जर आणली तर ते पैसे तुम्हाला 6 महिन्यामध्ये ते तुम्हाला परत करते. असा हा व्यवसाय आहे. परत याला विकायला तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही. तुम्ही व्यापाऱ्याला फोन लावला की व्यापारी तुमच्या गोठ्यावर येऊन तुमचे करडं शेळ्या घेऊ शकतात. कारण की याला मागणी भरपूर आहे आणि याला ग्राहक भरपूर आहे. ग्राहक भरपूर असल्यामुळं तुम्हाला बसल्या जागेवर तुमच्या गोठ्यावरती येऊन तुमचे करडं तुमच्या शेळ्या विकत घेऊ शकतात. आता सध्या माझ्याकडं म्हणजे मला कॉल येतात, कारण की आपलं यूट्यूब चॅनल असल्यामुळे मला कॉल येतात की दादा तुमच्याकडे उस्मानाबादी शेळ्या आहेत का विक्रीसाठी. तर म्हणलं नाही वा, गावरान उस्मानाबादीला जास्त प्रमाणामध्ये मागणी आहे. कारण की ह्या जातीचं बोकडाचं मटण हे खायला चविष्ट असतं, त्याच्यामुळं याला जास्त प्रमाणामध्ये भाव आहे ह्या बोकडाचे. बाकी बिटलला याला आहे, पण बिटल हे फक्त क्रॉसिंगसाठी चालतं, कटिंगसाठी चालत नाही. ते फक्त ब्रिडिंगसाठी चालतं आहे, कटिंगसाठी नाही चालत. कटिंगसाठी फक्त उस्मानाबादी आणि गावरान हे सगळ्यात भारी आणि सगळ्यात चविष्ट आहे. त्याच्यामुळे याला मागणी जास्त प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो, खरं तर शेळी पालन करायचं असलं तर फक्त उस्मानाबादी किंवा गावरानपासून सुरुवात करा, जेणेकरून तुमचा लॉस येणार नाही. आणि व्यवसाय सुरू करते वेळेस कमी पैशामध्ये करा, जास्त गुंतवणूक करू नका. आपलं तेच म्हणणं आहे की तुम्ही 1-2 शेळ्यापासून सुरुवात करा, जास्त प्रमाणामध्ये शेळ्या घेऊ नका आणि जास्त प्रमाणामध्ये ताबडतोब म्हणजे लवकरात लवकर नफा मिळायच्या अगोदरच, काही प्रॉफिट मिळायच्या अगोदरच तुम्ही 2-3 लाखाचा शेड बांधून किंवा लगेच 5-50 शेळ्या आणून आपल्या शेडवरती उभ्या करू नका. तसं शेळी पालन सुरू करू नका.
शेळी पालन हे थोडं आपल्याला माहिती नसते, त्याच्यामुळं कमी शेळ्यांमध्ये जर सुरुवात केली तर ज्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये माहीत होईल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकतो आणि चांगल्यापैकी शेळी पालन करू शकतो. तर मित्रांनो, हे असं आपलं छोटंसं शेळी पालन आहे आणि याच्यामध्ये 6 महिन्याला आपल्याला कसं केलं तर या 7 शेळ्यांपासून आपल्याला जवळपास 70-80 हजार रुपये प्रॉफिट राहतं आहे याच्यामधून. तर खूप छान व्यवसाय आहे. तुम्ही शेतीबरोबर तुम्ही शेळी पालन करू शकता. तुमच्याकडं जर शेती कमी असेल तर तुम्ही हा व्यवसाय मुख्य म्हणून पण करू शकता, पण त्याच्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर नवीन असेल, माहिती नसेल तर सुरुवात ही कमी शेळ्यांपासून करा. 2, 3, 5 शेळ्यापासून अशी सुरुवात करा. डायरेक्टच 20, 25, 30 शेळ्या घेऊन कधी शेळी पालन सुरू करू नका, कारण की आपल्याला माहिती नसते. माहिती नसल्यानंतर काय होतं, एखाद दिवस एखादी रोगराई जर आपल्या शेळीवरती आली तर आपण त्याच्यामध्ये लॉस येतो आणि लॉस आल्याच्यानंतर आपण म्हणतो शेळी पालनाचं काही खरं नाही. त्याच्यामुळं कधी पण सुरुवात करायची तर कमीपासून सुरुवात करायची, कारण जेणेकरून आपल्याला त्याचा अभ्यास होतो. अभ्यास झाल्याच्यानंतर तुम्ही किती पण शेळ्या सांभाळू शकता. तर मित्रांनो, खरंच शेतकऱ्याचं ATM म्हणून म्हणलं जातं याला. पण परत बरेच जण म्हणतात की आपले जुने लोक आहेत ते म्हणतात शेळी पालन म्हणजे एक शेतकऱ्याचं ATM आहे. बरोबर आहे, हे शेळी पालन म्हणजे शेतकऱ्याचं खरोखरच ATM आहे. कारण की आज जर अडचण पडली, तुम्हाला कसली अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट एक करडू कोणत्याही व्यापाऱ्याला फोन लावून त्या व्यापाऱ्याला करडं विकू शकता आणि पैसे वसूल करू शकता. आपल्याला अर्ध्या रात्री जरी समजा अडचण पडली तर आपण शेजाऱ्याकडून कोणाकडून पैसे घेऊ शकतो. असं जर तुमच्याकडे जर शेळ्या नसतील, काही नसेल, धर नसेल काही, तर तुम्हाला 1 रुपयाला कोणी ओळखणार नाही, कोणी देणार नाही. त्याच्यामुळं शेळी पालन तुमच्याकडे 4-2 जरी शेळ्या असल्या तुम्हाला गावातील कोणी जरी पैसे मागितले कोणाला जरी तर ते देऊ शकतात. आणि त्यांना माहिती आहे यांच्याकडं शेळ्या आहेत, हे आपल्या पाठी बोकड विकून आपल्या शेळ्या पैसे परत करू शकतात. तर त्याच्यामुळं मित्रांनो, शेळी पालन खूप महत्त्वाचं आहे आणि शेळी पालनाला मार्केट खूप भारी आहे सध्या म्हणजे इथून पुढं पण भारीच राहणार आहे. मार्केट कधीच डाऊन होणार नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेळी पालन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. थांबतो इथं. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.